29 धावा झालेत. षटकार आलाय. फलंदाज आपण पाहिलं तर हरेशच्या बॅटमधून. एकोणतीस धावा झालेल्या आहेत. नितीश फुलटॉस चेंडू आहे, मात्र टाइम करू शकले नव्हते, मात्र झेल ड्रॉप झालाय बघा. आणि चेंडू जाईल सीमा पार. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं आणि अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागणार आहेत. झेल ड्रॉप झाला आणि 4 धावाही मिळाल्या आणि फलंदाज हरेशला जीवदानही मिळाले. म्हणजे सर्व काही चांगलं घडलंय ते जितेगाव टीमच्या बाजूने. 4 ने धावसंख्या पुढे सरकेल. 33 धावा. बंटी एक चेंडूचा खेळ केलाय, तो 4 धावांवरती 9 सेकंडला खेळतोय. नितीश ने चांगला कमबॅक केला होता. मानेरे संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय का? मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र बनतील प्रेक्षक. झेल सुटला आणि त्याची किंमत मात्र मोजावी लागते ती मानेरे टीमला. हा येतोय षटकार. धावा झाल्या आहेत. पहिल्या चेंडूची षटकार, दुसऱ्या चेंडूची झेल ड्रॉप झाला, तो चौकार गेला आणि तिसऱ्या चेंडूची पुन्हा षटकार. म्हणजे आता धावांची गती चांगली आहे. जितेगाव संघ तुम्ही पाहतायत. प्रथम बॅटिंग करत असताना हरेशचा झेल सुटलाय आणि तो आता मागात पडतोय जय मसोबा मानेरे टीमला. नितेश गोलंदाजी मार्कवर. अजून एक धमाका. आता मात्र चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या वरून सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार. तेच चित्र तुम्ही 2 षटकाच्या आत चेंडू हरवतोय तर तुम्हाला नवीनच मिळेल 5 षटकांच्या मॅच मध्ये. मात्र जुना चेंडू चॉईस नसेल जितेगाव संघ आणि मानेरी संघ, आपण याची नोंद घ्या. जुना चेंडू जो आयोजक देतील तो तुम्हाला घ्यावा लागणार आहे. जर चेंडू खराब असेल तर तुम्ही चेंज करू शकता, मात्र आयोजक तर तुम्हाला चांगलाच चेंडू देतील. मॅच चेंडू आलाय. भरपूर लांब गेला होता चेंडू हरेशच्या बॅट मध्ये बघा. हरेशला पहिल्या सुरुवातीला 3 चेंडू डॉट गेले होते, मात्र त्याच हरेशने आता 3 षटकार सुद्धा ठोकलेत आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या 45. जितेगाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना इथे मात्र हलकस अपील झालं होतं. सरळ बॅटने धावा येत असताना एक रिव्हर्स फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होईल. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 45 धावा. नक्कीच चेंडूची पिचिंग आपण पाहिली तर हाईट फॅक्टर सुद्धा भरपूर आहे, त्यामुळे फलंदाज बाद नसणार आहे. LBW साठी सुद्धा तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. इथे मात्र जेंटल टच, बुद्धीचा वापर केला हरेशने आणि चेंडू जाईल सीमा पार. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि प्रथम बॅटिंग करत असताना जितेगाव संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 49.
चषक 2021 आणि शरदचंद्रजी पवार साहेबांना तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आजही आम्हाला ती साताऱ्याची सभा आठवते. भर पावसात ती सभा झाली आणि त्यानंतर काय चित्र उलटफेर झालं ते तुम्ही सर्वांनीच पाहिलं असेल. पोटनिवडणूक होते आणि आपण पाहिलं तर शरदचंद्रजी साहेब पवार साहेब मात्र थांबले नाही. पाऊस वरून सुरू होता, पावसाच्या सरी सुरू होत्या, मात्र उलटफेर करण्यामध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब भरपूर मोठं नाव आहे राजकीय क्षेत्रामधलं. सुप्रियाताई सुळे असतील खासदार. 3 षटकांचा खेळ समाप्त. 49 धावा झाल्यात. विकी जोशी येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, आता मात्र लेफ्ट आर्म बॅट्समन स्ट्राईक एंडला आहेत. बाबू भोईर पण आला असेल तर या उंबारलीचे व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. उंबारली संघाचे खंदे समर्थक इथे हा चेंडू तुम्ही पाहतायत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. एक धाव. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण आल्यात. जितेगाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग. पन्नास धावा. फुलटॉस चेंडू होता, कार्पेटच्या माध्यमातून घेतात. गॅप भरपूर मोठी आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत. आशिष होते. चांगली फिल्डिंग झाली आशिषची. एकच धाव मिळेल. 51 धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती विकीने. 51 धावा झाल्या. जितेगाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना भरपूर दूरवरचा अंतर कापून मात्र इथे दाखल झालाय. डॉट चेंडू समाप्त इथे. एकावन्न धावा झालेल्या आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज विकी. लव काहीतरी सूचना करतायत. मास्टर माइंड खेळाडू आहेत. एक यशस्वी यष्टीरक्षक कॅप्टन कुल म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. विकी गोलंदाजी मार्कवर. मोठा बेंचचा सुरेख वापर तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घातक ठरू शकते, मात्र फेकी थोडीशी उशीर आहे. 2 धावा. .53. 53 धावा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला म्हणजे अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळाली आणि स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली हरेशकडे. चोपन्न धावा आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच बॅट्समॅनला एक धाव मिळाली. निरंजन सावंत सरांचा इशारा येतोय. 54. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न विकी करतायत. विकी जोशीकडे व्हेरिएशन खूप चांगलं आहे. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. विकी हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. लॉंगावरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. विशाल खूप चांगली फिल्डिंग विशालची. एकच धाव मिळेल आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांची धावसंख्या आपण पाहिली तर जितेगाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना 55 धावा, 1 गडी बाद. चला आरो 11 सरवलीचे कॅप्टन टॉस साठी यायचे आणि भूमी 11 उंबारली. पंचावन्न धावा झाल्यात. मॅच सुरू करा लगेच, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. मानेरी संघ 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 55 धावा आणि शेवटचं षटक घेतोय गोलंदाज हरेश भोईर आहेत.
हरेश भोईर येतात शेवटचं षटक घेऊन. 55 धावा झालेल्या आहेत. यानंतर सामना असेल तो आरोही 11 सरवली विरुद्ध भूमी 11 उंबारली. तर आरोही 11 सरवली मुनीश कॅप्टन आपला पाठवायचं आहे, मुनीश पाटील. हरेश भोईर येत आहेत शेवटचं षटक घेऊन. सेकंडला बॅट्समन सुद्धा हरेश आहेत. हरेश वर्सेस हरेश चांगलं बॅटल असणार आहे. संतोष मस्कर बघा सामना एन्जॉय करतायत. लो फुलटॉस चेंडू होता, कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. एक धाव तर पूर्ण झालेली आहे जवळजवळ. दुसरी धाव पूर्ण होईल का? हरेशची विकेट धोक्यात होती, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. एक शॉर्ट रन आहे. एक शॉर्ट रन आहे, एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 56. शॉर्ट रन आहे. बॅट्समन ज्यावेळी तुम्ही धावता त्यावेळी खेळपट्टीवरून धावू नका, फर्स्ट वॉर्निंग तुम्हाला असेल. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल. दमदार चौकार. लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जितेगाव संघ हरेशने 15 चेंडूचा खेळ केलाय. 36 धावांवरती तो खेळतोय. एक मॅरेथॉन इनिंग. या स्पर्धेत 2 अर्धशतक पाहिले, 2 विकेट हॅट्रिक. हर्षद ठोंबरे एकाच इनिंगमध्ये 7 विकेट घेण्याचा विक्रम सुद्धा घेतला होता. हॅट्रिक सुद्धा हर्षदने पूर्ण केली. त्यानंतर आशुतोषला आपण पाहिलं खंबालपाडा टीमच्या. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये आणि विकी कोणतीही चूक करत आहे. चौकार लागला. विकीने लगेच काहीतरी सूचना हरेशला दिल्या आणि त्या सूचना उपयोगी ठरल्या टीम मानेरेला. संघ तुम्ही पाहू शकाल आणि दुसऱ्या बाजूला भूमी 11 अर्थातच गावदेवी उंबारली संघ, मात्र आज भूमी 11 या नावाने उंबारली संघ तुम्ही पाहू शकाल इन ॲक्शन मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कडे सुद्धा वळणार आहोत. 60 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विकेट 2 गेले आहेत. नवीन फलंदाज निलेश आलेत. हरेश भोईर काल दॉर्ली चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीजचाही मानकरी ठरला. कूलर मिळाली मॅन ऑफ द सिरीज. मांगरूळच्या स्पर्धेत एसी सुद्धा मिळाली. त्यांनी बघा काय गोलंदाजी करतात हरेश. आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर मानेरे यांचे बंधुराज आहेत हरीश भोईर. स्वर्गीय लाल भोईर स्मृती चषक स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहिली होती. 6 ते 9 डिसेंबर हा कालावधी होता त्या स्पर्धेचा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 60-65 धावा या खेळपट्टीवर दुसऱ्या सत्रामध्ये बनवू शकतात. त्यासाठी हरेश कमबॅक करतायत. इथे चेंडू भरपूर उंच गेलाय, मात्र लांबी किती मिळाली आहे पाहणं गरजेचं आहे. आणि इथे फिल्डर काय करतायत. जर कॅप तुमच्या डोक्यावरती एक ग्लेअरचाही तुम्ही वापर करू शकतात. आणि इथे चेंडू बर्स सुद्धा हाताला टच सुद्धा मला वाटतं झाला नाहीये आणि चेंडू सीमा पार जातोय. चौकार. विशालकडनं चूक बऱ्याच वेळा होत नाहीये. आता चूक झाली बघा ना. चेंडू ब्रश सुद्धा झाला नाही हाताला, पर्स सुद्धा झाला नाहीये. 64 धावा झालेल्या आहेत. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. आरोही 11 सरवली एक संघ, भिवंडीचा एक संघ, कल्याण डोंबिवलीचा पाहू शकाल भूमी 11 उंबारली. काल भूमी 11 खंबालपाडा संघ सुद्धा आपण पाहिला होता. तिसऱ्या मॅच मध्ये तो पराभूत झाला. ऑप्शनच्या बाहेर झाला चेंडू. पंच वाईटची खूळ करतायत. 1 बाउन्सचाही इशारा केलाय पंचांनी. नक्कीच भरपूर बाउन्स होता या चेंडूला. धावा 65 झाल्यात. हरेश भोईर थोडेसे नाराज असतील कारण की सोफा झेल जरूर ड्रॉप झालाय. आता क्रिकेट या खेळामध्ये चुका होत असतात, ते तुम्हाला सुधारायचे आहेत. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. फाईन लेग वरनं विकी खूप वेगाने धावतात. एकदा पूर्ण आले.
दुसऱ्या धावेचा प्रयत्नही झालाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. विकेट टॉसला महत्व आहे त्यामुळे विकेट मिळणार नाहीये. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 2 गडी बाद. जितेगाव संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 67 धावा कुठल्या आहेत आणि 68 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. जय म्हसोबा मानेरे संघासमोर आणि विजय भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच लॉर्ड्स प्रमाणे मात्र दुसरी मॅच आहे, लक्षात घ्या. कारण की जी मॅच सुरू आहे मानेरे आणि जितेगाव यातून विजेता संघ सुरई बरोबर मॅच खेळेल आणि उंबारले आणि सरवलीमध्ये जो जिंकेल तो पोगाव संघ मॅच खेळेल. सामने लॉर्ड्स प्रमाणे होतील, लक्षात घ्या. दुसऱ्या फेरीत दोन्ही कर्णधार मोनिश पाटील आणि एका बाजूला राजकुमार पाटील. दोन्ही पाटील कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. ऋषीने 1 षटक टाकलं, 16 धावा दिल्या. विकीने 2 षटकं टाकली, 13 धावा दिल्या. नितेशने 1 षटक टाकलं, त्याने धावा दिल्या 26 आणि हरेशने 1 षटक टाकलं, 12 धावा दिल्या. 1 गडी त्याने बाद केलाय. तर विजय भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या स्पर्धेत आपण पाहिलं भाऊ गोंदे, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. पंडित दादा मस्कर असतील आमचे, ज्यांच्याकडे या स्पर्धेत चेंडू उपलब्ध झाले. त्यानंतर शिवाजी भोईर साहेब, त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेत. संतोष मस्कर असतील आणि सचिन निलेश कडू. उंबारली संघ टॉस विन आहे. भूमी 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे. कारण विकेट टॉसला महत्त्व आहे मोनिश, कारण की सामना बरोबर सुटल्यास तो विकेट पाहिला जातो. त्यानंतर टॉसचा विचार केला तर प्रत्येक इनिंगसाठी एकच रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. जितेगाव संघ बघा काही सूचना करते. जुना चेंडू द्यायचे मैदानात आणि फलंदाज लगेच मैदानात पाठवायचे. संघ आपण पाहिला तर जय म्हसोबा मानेरे संघ 68 धावांचं पाठलाग या मॅचमध्ये कसं प्रकारे करेल या ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाणार आहोत सोनू बांगर यांच्याकडे. धन्यवाद डीजे. पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ वरप आयोजित शरदचंद्रजी पवार चषक 2021 पर्व आपण पाहतात आणि आजच्या दिवसाला मॅच क्रमांक हा तिसरा आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच जय मसोबा मानेरे विपक्ष जितेगाव असा मॅच आपण पाहतात. 5 ओव्हरचा सामना. प्रथम बॅटिंग केली जितेगाव टीमनं, बनवल्या 67 धावा आणि 68 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती जय मसोबा मानेरे टीमचे. एका बाजूला स्टार्टिंग केला फलंदाज हरेश आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतो, गोलंदाजी मार्कवरती हरेश टू हरेश. पहिला बॉल हलक्याशा हाताने फक्त फ्लिक केलाय. एकदा तर कंप्लीट केली जाईल. स्क्वेअर लेग बंद खेळाडू येतील. थोडेसे फंबल झाले, थोडीशी घाई झाली क्षेत्ररक्षकाकडनं. वेळ मिळाला, वेळेच्या अभावी लगेच 2 धावा हरेशने एकवटल्या. टीमचं खातं ओपन होते. श्री गणेश होतो मैदानाच्या आतमध्ये. हरेश आणि आशिष ही जोडी आपल्याला पाहायला मिळते जय मसोबा मानेरे या टीमच्या माध्यमातून.
यावर्षी भरपूर इनफॉर्म मध्ये आपण पाहतोय हरीश भोईर. मंगरुळच्या स्पर्धेमध्ये छत्रपती चषकामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजची एसी देखील मिळाली. त्यानंतर कालच्या दॉर्लीच्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक देखील पटकावलं. स्क्वेअर ऑफ द विकेट न फटका भरपूर चांगला आहे. डग झाले आणि घुटना टेकला आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. तर षटकार आलाय फलंदाज हरीश भोईरच्या बॅटमधनं. आपण पाहतो मी वर्णन केलं भरपूर इनफॉर्म मध्ये यावर्षी हा फलंदाज हरीश भोईर आणि ते सिद्ध करतो या फटक्यावरती. गोलंदाज हरीश चांगला फटका इनफिल्डच्या वरून खेळलेत अपिश अँड पनिश. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, मात्र खेळाडू उपस्थित होते. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवला आणि इथून मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 8 धावा. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. अप्रतिम बॅटिंग करतोय सुरुवातीला फलंदाज हरीश भोईर. ओव्हर द विकेट. उलटा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित होते. सरळ बॉल त्यांच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज हरीश गावन. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आणि स्टार्किंगला फलंदाज हरीश भोईर. धावसंख्या स्थगित 10 धावा. ओव्हर द विकेट. चांगला फटका यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतील वाईडिश लॉंग ऑफला उचलतील फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल 11 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ पॉवर बेचा आपण पाहतोय. 5 ओव्हरचा सामना. 68 धाव्यांचं लक्ष गाठायचं आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय प्रति ओव्हर मागे 13.60 ची सरासरी गाठायची आहे हा सामना जिंकण्यासाठी मानेरी टीमला. आशिषसाठी हा बॉल होता. भरपूर वेगानं पिचिंग केला गेला. सरळ ऑप्शन वरनं निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल होतो. शेवटचा षटक समाप्त होईल पहिलं आणि पहिल्या वाजवी षटकामध्ये आपण पाहतोय एकूण धावसंख्या जय मसोबा मानेरी टीमची 68 धाव्याचं लक्ष चेस करत असताना बिनगडी बाद 11 धावा. अकरा धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय सुरुवात चांगली झाली होती. एक षटकार आपण पाहिला हरेशच्या बॅटमधनं. जितेगाव टीमने देखील चांगली धावसंख्या बनली. फायटिंग टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय जितेगाव टीमच्या माध्यमातून. अगेन्स्ट त्यांच्या फाईट देत होतो म्हणजे जय मसोबा मानेरे टीम. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 57 धावेची आवश्यकता आहे. मॅच 60 ठिकाणी पूर्णपणे बॅलन्स आहे. आपण पाहतोय पहिले षटक समाप्त झालं. 11 धावा फलकावरती लागल्या. एक षटकार हरीशच्या बॅटमधनं आपण पाहिला. तदनंतर कमबॅक केलं गोलंदाज हरीश गावननं आणि आता दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो गोलंदाज रुपेश येतो दुसऱ्या षटकामध्ये. स्टार्किंगला फलंदाज हरीश भोईर आपल्याला पाहायला मिळतील. एक धडधाकड शरीराचा खेळाडू आपण पाहतोय. फिटनेस लेवलचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय हरीश भोईर. रुपेश तयार गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या षटकामध्ये. भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा 5वा दिवस. शरदचंद्रजी पवार चषक 2021 हे पर्व आपण पाहत आहेत या मैदानावरती. सुसज्ज ग्राउंड आपण पाहतोय. सुसज्ज व्यासपीठ त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स देखील भरपूर चांगला पाहायला मिळतोय. अप्रतिम स्पर्धा. रुपेश तयार. खोलबट टप्प्याचा बॉल सरळ ब्रह्मास्त्राचा वापर केला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकला आणि इथून त्यावरती मिळेल फक्त सिंगल बरोबर टीम पोहोचते 12 या धावसंख्येवरती. पहिला बॉल सुरेख फेकतोय गोलंदाज रुपेश. आपण पाहतोय शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल हरेशला. स्ट्राईक रोटेट झाली. सेकंडमध्ये आशिष येतोय. आशिष देखील यावर्षी भरपूर इनफॉर्म मध्ये, कारण की सुरुवातीला आपण पाहायचो सलामी जोडी असायची हरीश भोईर त्यानंतर प्रवीण जोशी. त्यामुळे त्या ठिकाणी आशिष भरपूर इनफॉर्म मध्ये असल्यामुळे त्याला सलामीला पाठवला जातोय. आशिषसाठी हा बॉल व फुलटॉस होता. ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटला खेळाडू तैनात. मिळेल फक्त सिंगल. पैकी चांगली पाहायला मिळते. सिंगल बरोबर टीम पोहोचते 13 या धावसंख्येवरती.
पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार आपण पाहिला. आतापर्यंत शांत आहे हरेश भोईर. 3 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या बाहेर आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ, त्यानंतर लॉंग ऑन आणि मिड विकेटला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो रुपेश सय्यार. ज्यावेळेस मात्र बैटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण इथं मात्र संपर्क झाला नाहीये चेंडू आणि बॅटचा आपण पाहतोय. आणि इथून यस नो बॉलचा इशारा, ओव्हरस्टेप झाली आहे. हेच पंच दर्शवत असताना आपण पाहतोय सुनील माने सर मेन पंचांची भूमिका साकारतात. त्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच, एक स्टाईलिश अंपायर आपण पाहतोय निरंजन सावंत सर. त्यानंतर तिसरे पंच आमचे सुभाष पाटील सर. तर फ्रीटचा हा चेंडू असेल रुपेश सय्या. स्टार्टिंगला फलंदाज हरेश. हलव्या टप्प्याचा बॉल, जबरदस्त गोलंदाजी होते. पूर्णपणे ह्या ठिकाणी जखडून ठेवलं या बॉलवरती. बीट केलं फलंदाज हरेश भोईरला, कारण की बॉल या ठिकाणी सरळ ह्या ठिकाणी ब्लॉकरमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला. या बॉलवरती तुम्ही काही करू शकत नाही. जर एखाद्या वेळेस जर तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल तर तुम्हाला मनगटी टाकतीचा वापर करत हेलिकॉप्टर शॉट या बॉलवरती ठोकावा लागेल ओव्हर द विकेट. उलटा चेंडू संधीचं सोनं करत नाहीये, मात्र इथून मिड विकेटला चेंडू येईल. फक्त मिळेल एकच धाव. अप्रतिम गोलंदाजी करतोय रुपेश. या षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवतोय आशिष आणि हरीश या दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकली. 15 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील एकूण बॉल झाले 4. अप्रतिम गोलंदाजी करतोय या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये रुपेश हा गोलंदाज. ऑन साईडला खेळतोय, पुलचा फटका खेळायचा होता. इथून फटका मिस टायमिंग होतोय. खेळाडू तिथे उपस्थित, झेल टिपला जाईल. बंटी होते, अप्रतिम झेल टिपतात आणि लागतोय जय मसोबा मानेर या टीमला. 15 या धावसंख्येवरती हा पहिला मोठा धक्का. आशिष बॅक टू द डगआउट. थोडीशी उंची जास्त गाठली आणि लांबी कमी पाहायला मिळाली. फटका फसतोय. इथून विकेटचं बदन सफलता प्राप्त केली आहे आपल्या षटकामध्ये रुपेशनं. 15 या धावसंख्येवरती जय मसोबा माने टीमला लागतोय पहिला मोठा धक्का. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय बॅटिंगसाठी ऋषी. अंतिम चेंडू या षटकात शिल्लक असेल. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवतोय रुपेश हा गोलंदाज. स्टार्टिंगला फलंदाज हरेश भोईर. पुढे येऊन खेळतोय, स्टेप अप करतोय, मात्र संपर्क झाला नाहीये. पूर्णपणे बीट झाले. पुन्हा एकदा ऑप्शनवरनं चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती, षटक समाप्त होईल. दुसरं सफल ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या, एकूण 11 धावा होत्या आणि या षटकामध्ये धावा खर्च करतोय. एक विकेट प्राप्त करत फक्त 4 धावा खर्च करतोय गोलंदाज रुपेश. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफूटवरती मी म्हणेन जय मसोबा मानेर संघ. एक गडी बाद 15 धावा जिंकण्यासाठी आता गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि आवश्यकता आहे 53 धावेची. 18 चेंडू आणि 53 धावेची गरज डीज आहे. खेळ बाकी 53 धावेची अजूनही गरज असेल या मॅच मध्ये जय मसोबा मानेरे या टीमला. सेकंड स्पेल मध्ये होते पुन्हा एकदा हरेश गावन, ज्यानं पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकलं. वैयक्तिक दुसरं आणि सांगीकोट्यातील 3रं षटक घेऊन येतोय हरेश गावन. स्ट्रायकिंगला फलंदाज ऋषी ऑन अ स्ट्राईक ओव्हर द विकेट. ऋषीसाठी हा बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉटवरून टप्पा पडल्यानंतर चेंडू तसा उचली घेऊन सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदललं. येणारे 17 चेंडू आणि 53 धावेची आवश्यकता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा बनल्या नाही, त्यामुळे या षटकामध्ये आता इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. गेअर चेंज करावा लागेल ऋषी आणि हरेश भोईरला ओव्हर द विकेट. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पुन्हा एकदा निघून जातो ऑप्शनवरनं. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते.
जसजसे डॉट बॉल होती तसतसं मॅच वरती पकड निर्माण ठेवेल जितेगाव हा संघ आपण पाहतोय आणि मॅच थोडीशी कठीण होईल. जय मोसबा मानेर या टीमसाठी 16 चेंडू 53 धावेची आवश्यकता. ऋषी ऑन स्ट्राईक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, फटका मिस टायमिंग होतोय. कॉटन बॉल चान्स आणि तून जजमेंट व्यवस्थित मिळत नाही. असे जेल पकडणं फार कठीण असतं जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता. त्यानंतर बॉल रिलीज झाल्यानंतर स्वतःचा बॉडी बॅलन्स आवरता या ठिकाणी. त्यानंतर उलटा झेल पकडणं हे भरपूर कठीण असतं. हेच आपण पाहिलं, जजमेंट मिळाला नाहीये. हरेश गावनला झेल ड्रॉप झाली आणि मिळतंय जीवदान ऋषीला. हरेश भोईरसाठी हा बॉल ओव्हर पिच होता आणि त्याला फेकून दिलाय वाईड डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्साइटिंग पॉवर हा दुसरा षटकार हरेशच्या बॅटमधनं. फटक्यांची गरज आहे मी म्हणेन ह्या ठिकाणी मानेरे टीमला. आणि तो षटकार आलाय हरेच्या बॅटमधनं. 14 चेंडू आणि 46 धावेची आवश्यकता. अजून एक मोठा फटका खेळायचा होता आडव्या बॅटनं. भरपूर वेगाने ही बॅट त्या ठिकाणी फिरवली होती आणि मात्र डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय हरेश गावन. तर सीमेरेषेच्या बाहेर ज्यांना झेल टिपला ते प्रेक्षक आपण या. एस आयोजन कमिटीकडनं 100 रुपयाचं कॅश प्राईज त्या प्रेक्षक वर्गाला दिलं जाईल. आपण यायचं आहे. अजून एक चांगला बॉल कमबॅक केलं पूर्णपणे. ह्या ठिकाणी एक षटकार ठोकला. त्यानंतर लगोपाठ 2 चेंडू डॉट फेकले हरेश गावन हरेश भोईरला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22 धावा आता जिंकण्यासाठी गरज आहे या ठिकाणी. 12 चेंडू आणि 46 धावेची आवश्यकता. आयवा कॅश साठी या ठिकाणी 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. ज्या प्रेक्षक वर्गाने झेल टिपली त्यांनी या आपण. तर 12 चेंडू 46 धावेचं समीकरण. ड्रिंक्स स्टॉली मैदानाच्या आतमध्ये जाते. तत्पूर्वी आम्ही जातोय आमच्या डीजे मास्टरकडे. यस डीजे. तर ड्रिंक्स ब्रेक समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22 लॉस ऑफ 1 विकेट्स. म्हणा मानेरे टीम 22 धावा धावफलकावरती. तिथून आता मॅच थोडीशी कठीण झाली आहे जय मसोबा मानेरे टीमसाठी. मात्र मागचा मॅच देखील आपण पहिला असाच झाला होता. त्यावेळेस देखील 4थ्या षटकापासून अटॅकिंग क्रिकेट खेळले होते. ह्या ठिकाणी जे आपण पाहिलं नक्कीच वीर तानाजी दापोडी टीमचे खेळाडू प्रितेशने खूप चांगली बॅटिंग केली होती. तशीच बॅटिंग करावी लागेल आता या मॅच मध्ये ऋषी आणि हरेशला. 12 चेंडू 46 धावेची आवश्यकता. रोहित येतोय गोलंदाजी मार्क वरती 4थ्या षटकामध्ये. पहिला बॉल सुरेख फेकला जातोय. गती कमी पाहायला मिळाली. अगोदरच बॅटचा पेस ओपन केला फलंदाज ऋषीनं. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावेची आवश्यकता. ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे. ताकदीचा योग्य तो वापर. धावा देखील मिळतील चांगल्या. सरळ जातोय चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन षटकार. याच फटक्यांची गरज आहे मॅच मध्ये. आपण पाहतोय जेमोसोबा मानेरे टीमला तो फटका आलाय ऋषीच्या बॅटमधनं. 10 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. ओव्हर द विकेट. अजून एकदा पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. चेंडूनं उंची देखील जास्त गाठली आहे आणि लांबी देखील मोठी पाहायला मिळते. जातोय चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट
षटकार. त्यात 9 बॉल आणि 34 धावेची आवश्यकता. इनफिल्डच्या वरून खेळले खेळाडू उपस्थित होते ते देखील बीट झाले. त्याच्या वरून चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषीच्या बॅट मध्ये येतोय अजून एक चांगला फटका, चौकार. अडतीस या धावसंख्येवरती आता समीकरण जिंकण्यासाठी बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता. रोहित थोडासा मागणार धरतो या चौथ्या षटकामध्ये ओव्हर द विकेट. ऋषीसाठी हा बॉल ऑन साइडला खोदून काढतोय. बॉलला वाडी संघाचे खेळाडू बॉलवरती येतील. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 40 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता गरज आहे येणारे 7 चेंडू आणि 28 धावेची आवश्यकता. आताचा बॉल देखील भरपूर महत्वाचा असेल. कमबॅक करावा लागेल. जर या बॉलवरती मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे बॅलन्स होईल शेवटच्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट ना तयार रोहित. ऋषी ऑन अ स्ट्राईक. ऋषीसाठी हा बॉल यस पंचांचा इशारा नो बॉलचा येतो कारण की लाईन सोडून हा चेंडू बाहेर पडतोय. यस पंतर दर्शवत असताना सुनील माने सर आणि नक्कीच एक्स्ट्रा धाव मिळते ती म्हणजे जय मसोबा मानेरे या टीमला. फ्रीटची देखील संधी असेल फलंदाज ऋषीकडे. जिंकण्यासाठी आता 7 बॉल आणि 27 धावेची आवश्यकता. फ्रीटचा बॉल ओव्हर द विकेट. आणि पुन्हा एकदा यस बॅटची कडा लागते आणि चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच मध्ये आता कमबॅक झालाय जय मसोबा मानेरे या टीमचा, चौकार. फोर्टी 46 धावा आणि पुन्हा एकदा फ्रीटची संधी असेल फलंदाज ऋषीकडे. अप्रतिम बॅटिंग करतोय ऋषी. हा फलंदाज मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून देतो आपल्या टीमला. अतिशय महागडी गोलंदाजी पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. फ्रीटचा बॉल संधी असेल, संधीचं सोनं करावं लागेल. लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा लाईन चुकीची आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड डी ऑप्शन. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 47 47 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता गरज आहे येणारे 7 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 21 धावेचं समीकरण ज्या प्रकारे मी म्हटलं होतं मागच्या मॅच मध्ये प्रितेशनं बॅटिंग केली होती तशीच बॅटिंग करतोय फलंदाज ऋषी. ओव्हर द विकेट. खोलबट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलेत. चांगला फटका लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. शेवटच्या बॉलवरती 1 धाव. षटक समाप्त होईल. ठिकाणी 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर मानेरे टीमची धावसंख्या 1 गडी बाद 48 धावा धावफलकावरती. आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे येणारे 6 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. डीजे
थँक्यू थँक्यू डीजे. तर नक्कीच ह्या ठिकाणी पारितोषिक देत असताना सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता आपण पाहतोय. ह्या मॅच मध्ये कमबॅक झालं. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 11 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये रुपेशने धावांवरती रोख लावला. फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये परत हरेश आला आणि हरेशनं पुन्हा एकदा सेकंड स्पेल फेकत असताना 7च धावा खर्च केल्या. पूर्णपणे बॅकफूट वरती होता मी म्हणेन जयमत्सवा. आणि आता ह्या ठिकाणी मॅच मध्ये कमबॅक झालं. चौथ्या षटकामध्ये एकूण 25 धावा कुठल्या गेल्या. अतिशय महागडी गोलंदाजी आणि आता गरज आहे शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. सहा चेंडू 20 धावेची आवश्यकता. गोलंदाज येतोय शेवटच्या षटकामध्ये. प्रतीक येतोय, प्रतीक म्हात्रे. शेवटच्या षटकामध्ये प्रतीकला प्राचारण केलं जाते. स्टार्टिंगला फलंदाज ऋषी आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम बॅटिंग करतोय. 11 चेंडू खेळतो आणि वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला हरेशने देखील चांगला खेळ केलाय. 13 चेंडू खेळला आणि 19 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. 6 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. स्टार्टिंगला फलंदाज ऋषी ऑन स्ट्राईक. सुरुवातीला त्या ठिकाणी चांगले बॉल फेकावे लागतील जर मॅच वरती पकड ठेवायची असेल तर. प्रतीकला आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर एकाच दोन मोठे फटके आले तर मॅच झुकेल मानेरे टीमच्या बाजूला. यावेळेस मात्र लेगस्टम्प सोडून बाहेर जाणारा चेंडू. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. निरंजन सावंत सरांचा इशाराला व्हाईटचा. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकतोय 49 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी आता गरज आहे येणारे 6 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. धावा तुम्हाला वाचवायच्या त्या मॅच मध्ये आणि 100 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रतीक पहिल्या बॉलवरती. उर्ध विकेट. ऋषीसाठी हा बॉल भरपूर वेगवान होता. बॉडीवरती ब्रश झाला आणि इथून धाव मात्र रोखू शकले नाहीये. सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीम पोस्ट एकूण 50 या आकड्यावरती 50 कंप्लीट होतीये जय मसोबा मानेरे या टीमची. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते कारण की गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप नोंदवला जातोय. त्यामुळे तिसरे पंच आपण जा मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. तर निलेश कडू आपण जा मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप नोंदवला जातोय. शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता असेल. कमबॅक करावा लागेल आपल्या टीमसाठी. गोलंदाज प्रतीकला आपण पाहतोय. येणारे जर 2 ते 3 चेंडू सुरेख फेकले तर मॅच वरती पूर्णपणे पकड ठेवेल तो म्हणजेच जितेगाव हा संघ. आणि जर एकाच दोन मोठे फटके आले तर मी म्हटलं मॅच पूर्णपणे खुली होईल जय मसोबा मानेरे या टीमसाठी. स्टार्टिंगला फलंदाज हरेश असेल जो सलामीला आलाय. 13 चेंडू खेळला 19 धावेवरती खेळतोय. चांगली बॅटिंग त्याने देखील केली. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. तोच हरेश ऑन स्ट्राईक. सामना सुरू होतोय पुन्हा एकदा. 5 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता. प्रतीक तयार. गती कमी केली बॉलची. फसवा बॉल फेकला होता. स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू फेकला. बीट केला हरेशला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 18चं समीकरण आपण पाहतोय. व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाज प्रतीक शेवटच्या षटकामध्ये आणि इथून हरेशला मात्र बीट करतोय. हे डॉट बॉल भरपूर उपयुक्त असतील. संजीवनीचं काम करतील येणाऱ्या क्षणामध्ये जितेगाव या टीमसाठी. उर्ध विकेट. हाफ ट्रॅकर हुकचा फटका आपण पाहतो. शपथ झाले आणि ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका फसला. हरेशला मैदान सोडावं लागेल. आता मॅच मध्ये कमबॅक झालाय जितेगाव टीमच्या माध्यमातून. विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतो जय मसोबा मानेरे या टीमला. हरेश बॅक टू द डगआउट. डीजे
विकेटचा पतन आपल्याला पाहायला मिळतो. हरेश बाद झाला, कमबॅक करून देतोय गोलंदाज प्रतीक. शेवटच्या षटकामध्ये आपल्या टीमला गरज होती डॉट बॉलची आणि ते डॉट बॉल देखील येत आहेत प्रतीकच्या माध्यमातून. आता गरज आहे येणारे 3 चेंडू आणि 18 धावेची गरज असेल. विकेटची देखील बराबर झाली आणि इथून 18 धावेची आवश्यकता. टॉस मात्र जिंकला होता तो जय मसोबा मानेरे या टीमनं, त्यामुळे 17 धावा जरी बनल्या असतील तरी देखील चालू शकतील. मात्र इथून 3 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज प्रवीण जोशी येतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच आता कठीण झाली आहे मी म्हणेन जय मसोबा मानेरे टीमसाठी, कारण की मी सुरुवातीलाच म्हटलं होतं जर येणारे 2 ते 3 बॉल सुरेख फेकले गोलंदाज प्रतीकनं तर मॅच मात्र या ठिकाणी मजबूत राहील त्या जितेगाव टीमच्या बाजूला. आणि आता मात्र ती मॅच या ठिकाणी मजबूत झाली आहे जितेगाव टीमच्या बाजूला आणि मॅच आता कठीण झाली जय मसोबा मानेरे या टीमसाठी. 3 चेंडू 18 धावेची आवश्यकता. सेकंडला फलंदाज प्रवीण जोशी. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, मोठे फटके मारण्याची सिद्ध करावी लागेल. गती कमी केली, बॅकअप द हँड. मात्र इथून पंचांचा इशारा वाईट बॉल. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. अतिरिक्त धाव मिळते, 100 धाव खर्च करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 51. 51 धाव फलकावरती जिंकण्यासाठी येणारे 3 चेंडू आणि 17 धावेचं समीकरण मैदानावरती. 3 चेंडू 17चं समीकरण. अजूनही वेळ गेली नाहीये. एकाच मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो तो म्हणजे जय मसोबा मानेरे या टीमला. गती कमी होती बॉलची. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल, खेळाडू पोहोचतील का पाहिजे, पोहोचत नाहीयेत. मिळेल फक्त सिंगल. आता मॅच झुकली आहे जितेगाव टीमच्या बाजूला, कारण आता गरज आहे 2 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. अप्रतिम गोलंदाजी केली या षटकामध्ये. दबावाला बली न पडता गोलंदाजी केली प्रतीक म्हात्रेनं. सुरुवात देखील सुरेख केली आपण पाहतो आणि या ठिकाणी आता मॅच पूर्णपणे जिंकण्याच्या उंबरठ्यावरती येऊन टेपलाय जितेगाव हा संघ. घडलं काय मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला मोठे फटके मारायचे होते, ते फटके आले नाहीत आणि सेट बॅट्समॅन ऋषी याला मात्र स्ट्राईक पासून वंचित राहावं लागलं. तो आता भरपूर वेळेनंतर शॉकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडू आणि 16 धावेचं समीकरण. प्रतीक तयार पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. ऋषीसाठी हा बॉल पुन्हा एकदा. गती कमी होती बॉलमध्ये, बीट झाले पूर्णपणे ऋषी आणि आता औपचारिकता बाकी असेल मॅच मध्ये. सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर देऊन टेपलाय जितेगाव हा संघ. पराभवाच्या छायेमध्ये आपण पाहतोय जय मसोबा मानेरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये अजिबात मोठी फटकेबाजी झाली नाहीये आणि यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची असेल, वाईटचा इशारा. 1 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये आपण पाहतोय. ओव्हर द विकेट आणि शेवटच्या मुवमेंटला येतो हा षटकार. मात्र आता षटकाराला काही महत्व नाहीये. वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. तर मॅच समाप्त झाले, मॅच जिंकली. या ठिकाणी जितेगाव टीमनं अभिनंदन करेल टीमचं. हार्ड लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आभार व्यक्त करेल जय मसोबा मानेरे या टीमचं. लाईनअप करा, सेकंड करा. तत्पूर्वी आम्ही जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. येस डीजे.